मित्रांनो, जेव्हाही आपण आपल्या घराजवळील किराणा दुकानात काही खरेदी करायला जातो तर आपण काय सामान घेतो? त्या वस्तू अगदी छोट्या असतात, जशी छोटी मॉइश्चरायझरची डब्बी किंवा छोटा 100 ग्रामचा चहापत्तीचा पुडा, 10 रुपयांच्या साबणा किंवा 15 रुपयाची मॅगी, 10 रुपयाचं बिस्किट, अर्धा किलोचं पावडर. तर अशा इतक्या छोट्या वस्तू आपण त्या दुकानात घ्यायला जातो आणि त्या वस्तूमध्ये त्या दुकानदाराला काहीच मार्जिन नसतं. मग आपण म्हणतो की आमच्या घराजवळचा किराणा दुकानदार आम्हाला काहीच डिस्काउंट देत नाही. परंतु आपण जेव्हा मॉलमध्ये जातो तेव्हा ह्या छोट्या छोट्या वस्तू घेतो का? तिथे आपण अर्धा किलोच्या डिटर्जंटच्या ऐवजी 3 किलोचं डिटर्जंट उचलतो. 100 ग्रामच्या रेड लेबल ऐवजी आपण तिथे अर्धा किलो 1 किलोचं उचलतो. 10 रुपयाच्या बिस्किटच्या ऐवजी आपण 100-200 रुपयाचे बिस्किट घेतो आणि मग आपल्याला डिस्काउंट मिळतं. तर आज आपल्या घराजवळच्या दुकानदाराला खरंच काही मार्जिन आहे का? तर हे मी तुम्हाला आज काही बिल्स दाखवतो आणि मग तुम्ही डिसाईड करा की तो डिस्काउंट देऊ शकतो की नाही देऊ शकत. हे जे बिल्स मी तुम्हाला आता दाखवणार आहे याच्यामध्ये तितक्याच क्वांटिटी मेन्शन केलेले आहे जितक्या आपल्या घराजवळचा छोटा किराणा दुकानदार अफोर्ड करू शकतो. आता ही 10 रुपयाची कपड्याची साबण, याच्या बिलामध्ये तुम्ही बघा, हे पहिलंच प्रोडक्ट जे आहे याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे की 18 पीस घेतलेले आहे आणि ते किती रुपयाला पडले हो? फायनल 162.70, म्हणजे 162 रुपये 17 पैशाला 18 पीस हे दुकानदाराला पडलं. आता तुम्ही डिवाइड करा, म्हणजे एक पीस त्याला 9 रुपयाला पडतं आणि 10 रुपयाला तो विकतो. आता काही लोक म्हणतात की तुम्ही MRP वरच विकता, हे 9 रुपयाला काय नाही विकत? अहो, त्याला काही पैसे तर उरले पाहिजे तर तो विकणार ना. ही छोटी 100 ग्रामची चहापत्ती 50 रुपये MRP आहे याची. याच बिल मध्ये सेकंड नंबर जे मी हायलाइट केलेलं आहे ते आहे ह्या चहापत्ती बद्दल. कितीला पडलेली आहे बघा बरं? 227 रुपये 27 पैसे. आणि किती पीस घेतलेले आहेत हे इथे दिलेलं आहे, हे 5 पीस घेतले. आता तुम्ही याला डिवाइड करा, म्हणजे कितीला पडलं त्याला पडलं हे 45 रुपयाला जवळपास. म्हणजे दुकानदाराला फक्त 4.5 ते 5 रुपये वाचतात हे एक जर विकलं तर. आता लोक म्हणतात तुम्ही MRP वर विकता, मग त्याला 4च रुपये उरतात, तो त्याच्यातले काय डिस्काउंट देऊ शकणार तुम्हाला? ही 15 रुपयाची मॅगी या बिल मध्ये बघा 165 रुपयाला पडलेली आहे आणि किती पीस घेतले बाबा? हे 12 पीस घेतलेले आहे, बरोबर. आता याला तुम्ही जर डिवाइड केलं तर ही 15 रुपयाची जी मॅगी आहे ही 13 रुपये 76 पैशाला पडतं दुकानदाराला. म्हणजे त्याला साधारणतः 1 रुपया 25 पैशाच्या आसपास पैसे उरतात. आता ही 15 रुपयाची तो 15ला नाही विकणार तर कितीला विकणार हो? 1 रुपया जर त्याने डिस्काउंट दिला तर त्याच्या खिशात काय उरतं? 20-25 पैसे. आता काही लोक म्हणणार की छोटा किराणा दुकानदार बल्क मध्ये ऑर्डर का करत नाही? त्यांनी जास्त क्वांटिटी उचललं तर त्याला जास्त मार्जिन मिळणार. परंतु जर ग्राहकांनीच दुकानाकडे जर पाठ फिरवली तर तो इतकं सामान बोलवून करणार तरी काय? तर सध्याच्या घडीला आपण आपल्या घराजवळील किराणा दुकानदारांना एक इमर्जन्सी पॉइंट म्हणून आता कन्सिडर करतो. घरचं काही सामान संपलं तर छोट्या मोठ्या वस्तू आपण त्यांच्याकडनं आणतो. परंतु जर तुम्ही मॉलमध्ये जितके मोठे सामान घेता तेच सामान जर तुम्ही तुमच्या लोकल किराणा दुकानदाराला जर मागितले तर तोही तुम्हाला तितकंच डिस्काउंट देऊ शकतो, कारण मोठ्या वस्तूमध्ये त्याला सुद्धा 4 पैसे वाचतात. मित्रांनो, याबद्दल आपले काय मत आहे मला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा.